आणि आता आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करते आणि ज्यांच्या विजनमुळे, ज्यांच्या ध्येयामुळे विजन क्लासेस गेल्या 15 वर्षापासून, अर्थात 15 वर्ष विश्वासार्ह गुणवत्तेचे, 15 वर्ष नेत्रदीपक यशाचे, 15 वर्ष उज्ज्वल निकालाचे, 15 वर्ष विजनच्या शिलेदारांचे आणि अर्थात या 15 वर्षामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाने विजनने आपले ध्येय प्राप्त केलेले आहे, आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अध्यक्षीय भाषणासाठी मी मंचावर आमंत्रित करत आहे आपल्या सर्वांचे नेते. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राध्यापक राम चिंचांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वाभिमानाचा परमोच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता माता सरस्वती, एक सामान्य स्त्री म्हणून जन्माला येऊन मातृत्वाच्या कर्तृत्वानं अजरामर झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, व्यासपीठावरील आमचे परमस्नेही उद्योजक आयरा प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि ग्रॅव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर असे उद्योजक, ईश्वर भोलाने सर, माझे बालमित्र, प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत असणारे सर, सध्या छत्रपती संभाजीनगरला आहेत. मध्ये भुमरे साहेब मंत्री असताना त्यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी मंत्रालयामध्ये असतानाही माणूस जागरूक किती असतो. मंत्रालयात गेल्यानंतर मंत्र्याच्या बाजूला त्यांना आलिशान घरं दिल्या जातात. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढे आलिशान घरं, ते मंत्र्याला ते ॲक्च्युली इंग्रज अधिकाऱ्यांचे घरं तुम्हाला मिळालेले, तर तसे घरं असतानाही आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते म्हणले की मी माझं कुटुंब छत्रपती संभाजीनगरलाच ठेवणार आहे. मुंबईचं आयुष्य आणि तिथला जो झगमगाट आहे, जे काही हे होतात नटनट्या, त्यांचे कार्यक्रम वेगवेगळे सगळ्या गोष्टी आहे, या गोष्टीपासून मुलाला, मुलीला, कुटुंबाला दूर ठेवू इच्छितो. मातीशी नाळ जुळलेली राहील आणि मी संभाजीनगरला येत जात राहील असं सामाजिक भान असणारे आमचे मित्र असिस्टंट कमिशनर अंकुश नकादे सर, ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं, ज्यांचा मुलगा माझा मित्र आहे, तो MD आहे, डॉक्टर नरेश निंबाळकर सर, म्हणले की त्याला बोलवा. मी म्हटलं नरेशकडून आम्हाला काही घेण्यासारखं नाही आहे, तुमच्याकडून आम्ही खूप काही घेतलं. सरांनी त्यांचे दोन्ही मुलं उच्चपदस्थ अधिकारी बनवले. सुनेला म्हणले की आम्ही लेकरं सांभाळू, ड्युटी जॉईन करतो, आणि त्यांनाही डॉक्टर बनवलं. असे आमचे आदरणीय निंबाळकर साहेब, जे मुलांच्या सुखामध्ये आपलं सुख मानणारे असे सर्व सुजाण पालक, माझे सर्व विजन क्लासेसचे सहकारी, विद्यार्थी जरी माझं नाव घेत असले तर यू नो की मॅच वगैरे करायला कॅप्टन जातो तो म्हणून तो माईकवर दिसतो वगैरे हे करतो, बट विजनमध्ये टीमवर्क काम करते. खरं सांगायचं झालं सर, मला आल्यावर म्हणले की कार्यक्रमाचं स्वरूप वगैरे कसं असेल. मी त्यांना सांगितलं सर मी तुमच्यापेक्षा 5 मिनिट लेट आलो, कारण मला माहीत होतं तुम्ही वेळेवर येतात आणि मी माझ्या कार्यक्रमालाच लेट येतो, बाकी ठिकाणी त्यांना माहिती आहे की मी वेळेवर जातो. तर मी म्हटलं मला कार्यक्रमाचं खरंच काही माहीत नाही, कारण कालपर्यंत माझे लेक्चर होते. सकाळी उठल्यानंतर मी वॉकिंग करत करत ठरवलं की आपल्याला मुलांशी काय संवाद साधायचा काय नाही, कारण आयुष्य आम्ही रोजच जगत जातो, म्हणून मी असं काही ठरवलं नाही की मला नेमकं काय बोलायचं आहे. तर असं सर्व नियोजन सांभाळणारे म्हणजे विजन क्लासेसचे सर्व सहकारी, विजन क्लासमधले माझे सर्व शिलेदार, प्रत्येक विषयामध्ये ते आपल्या आपल्या पद्धतीनं सर्वोच्च देण्याचा प्रयत्न करतात. लास्ट बट नॉट लिस्ट, ज्यांच्या असण्यामुळे आमच्या असण्याला अर्थ प्राप्त झालेला आहे, असे माझे सर्व प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. यश हे कधीच अपूर्ण नसतं. अपूर्ण असतात ते प्रयत्न करणाऱ्यांचे आणि करवून घेणाऱ्यांचे. त्यामुळं अभिनंदन यशवंतांचे, गुणवंतांचे आणि उत्तरोत्तर गुण संपादन करून कीर्तिवंत होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे. सरांनी सांगितल्यानंतर मला ते APJ अब्दुल कलाम साहेबांची गोष्ट आठवली. फेल्युअर वगैरे अशा काही गोष्टी अस्तित्वात नसतात.
APJ अब्दुल कलाम साहेबांनी जेव्हा NDAची एक्झाम द्यायचे ठरवलं आणि फायनल कॉलला त्यांना डेहराडूनला जायचं होतं, गरिबी काय असते हे त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे, इथल्या बऱ्याच पालकांनीही जवळून पाहिलं असेल. तर त्यांची विवाहित बहीण होती, तिनं तिचे काही दागिने मोडले, पण त्या दागिन्यातून मोड जी केली त्याच्यातून एवढे पैसे उपलब्ध झाले नाही की डेहराडूनला जाईल आणि वापस येईल, तिथं राहून वापस येईल एवढे. पण APJ अब्दुल कलाम साहेबांना विश्वास होता आणि त्यांनी व्यक्त केलं की ताई तू काळजी करू नको, मी डेहराडूनला जाईन, NDAचा इंटरव्ह्यू देईल आणि माझं 200% सिलेक्शन होणार. त्यामुळे सिलेक्शन झाल्यानंतर मी तिथं जॉईन होईन, त्याच्यातून पैसे मिळतील, त्याच्यातून आपण परत दागिने करू, मी सगळं आयुष्य स्वप्न वगैरे रंगवले, सर्व झालं. डेहराडूनला गेले आणि यू नो द रेस्ट हिस्ट्री. NDAची त्यांनी एक्झाम दिली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही. सिलेक्शन नाही झाल्यानंतर हे हतबल झाले की आता गावाकडे जायलासुद्धा पैसे नाहीत, रामेश्वरमला जायला. यू नो दीज आर द लास्ट 2 टिप्स ऑफ द इंडिया. डेहराडून एका टोकाला, रामेश्वरम एका टोकाला, रात्री खायला पैसे नाहीत, उद्या कसं जगावं याचा भ्रांत आहे, गावाकडे जायला पैसे नाहीत, काय करावं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं मनात काहूर माजलं. अँड एव्हरी सक्सेसफुल मॅन हॅज द मोस्ट फेल्युअर इन लाईफ्स अँड एव्हरी विनर हॅज द मोस्ट फ्रस्ट्रेशन इन देअर लाईफ्स. जेवढं यश मिळालेलं आहे ना तेवढं अपयश पचवावं लागतं, जेवढं उज्ज्वल भविष्य आहे ना तेवढा उज्ज्वल संघर्ष पण असतो, त्याचा तहाक संघर्ष असतो. तसं त्यांच्या मनात काहूर माजलं. काहूर माजल्यानंतर फ्रस्ट्रेशन झालं, मनात विचार आत्महत्येचे पण आले. ते विचार करत 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 ते पहाडीवर फिरायला लागले, ऋषिकेशच्या बाजूला. आणि तिथं शिवानंद बाबाचा आश्रम आहे, आजही लक्ष्मण झुल्याच्या बाजूला आश्रम आहे. आपण ते मेडिटेशनला गेलो होतो, गंगेच्या त्या तीराला आश्रम आहे. तर ते आश्रम आहे, तिथं शिवानंद बाबा बसलेले होते. त्यांना लक्षात आलं की हा युवक जो फिरतोय हा विक्षिप्त पद्धतीनं फिरतोय किंवा विचलित मनानं फिरतोय. तेही इव्हिनिंगला वॉकिंगला निघायचे संध्याकाळी. ते वॉकिंग करत करत गेले आणि त्याला विचारलं की तू खूप कन्फ्यूज माइंडनं दिसतोय, खूप घाबरलेला दिसतोय, तुझ्या मनात काहूर माजलेलं दिसतंय, काही प्रॉब्लेम्स आहेत का? मग APJ अब्दुल कलाम साहेब त्यांना सांगायला लागले, जे धर्माच्या नावानं विष पेरतात त्या लोकांसाठी सांगतो, शिवानंद बाबा हे हिंदू गुरु होते आणि ज्याला मार्गदर्शन करत होते तो मुस्लिम युवक होता. हा फरक आहे. माणुसकी हे सर्वश्रेष्ठ असते. शिवानंद बाबांनी त्याला जवळ बोलवलं. आयुष्यातले टर्निंग पॉईंट कसे येतात, सरांनी सांगितलं की चांगला माणूस तुमच्या सहवासात असला पाहिजे. शिवानंद बाबांनी जवळ बोलवलं, त्याच्याशी बोलले की NDAमध्ये सिलेक्ट झाला नाही ना, हरकत नाही, ईश्वरानं तुला याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ बनवण्यासाठी NDAमध्ये सिलेक्ट करून घेतलं नसल. तू इथं राहा, शांत हो, भजन आहे, शांत संध्या कर, शांत राहा, आश्रमात बस, तुला घरी जाण्यासाठी मी पैसे देईल आणि इथून गेल्यानंतर पेटून उठ, आयुष्याचं ध्येय गाठेपर्यंत थांबू नको. आणि तुम्हाला बाकीची हिस्ट्री माहीत आहे सर्वात, की त्यांनी सांगितलं की ते राष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च पदापर्यंत गेले, भारतातल्या सर्वोच्च पदापर्यंत गेले. ह्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की जग तुझी दखल घेईल असं तू काम करशील. अँड यू नो द रेस्ट हिस्ट्री. APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधीनंतर जर नॉर्थपासून साऊथपर्यंत सर्वांचं प्रेम लाभलेला व्यक्ती असेल तर ते APJ अब्दुल कलाम साहेब आहेत. त्यांनी मिसाईल मॅन म्हणून पदवी केली. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला युरेनियमला साध्या साध्या गोष्टीसाठी अमेरिका तरसत होती. ट्रायोजेनिक इंजिनसाठी आपल्या पंतप्रधानाला अर्धा तास प्रेसिडेंट वेटिंगवर ठेवलेलं आहे. ते ट्रायोजेनिक इंजिन केलं, हे सर्व केलं. आणि फ्रॉम 7th 8th पोझिशन टू द 5th पोझिशन इन मिसाईल दे गॉट द थिंग्स फ्रॉम APJ अब्दुल कलाम साहेब. त्यामुळे अपयश वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत ना, ह्या क्षणिक गोष्टी येतात. ह्या क्षणिक गोष्टीसाठी मुलांनी स्वतःला अपराधी भावना तयार करून घ्यायची गरज नाही आहे. इफ यू नॉट एबल टू अचीव द थिंग्स, it means that we have to create the space in yourself, you have to create the ability in yourself. आणि रूम तयार करा. बिगेस्ट रूम इन द वर्ल्ड इज रूम फॉर सेल्फ इम्प्रूव्हमेंट करत राहा आणि यश मिळवत राहा. मुलांना मी नेहमी परत सांगतोय की तुम्हाला असं जेव्हा जेव्हा फिलिंग येत राहते, आता आजकालच्या याच्यामध्ये फिलिंग यायला लागले भरपूर, की
इंग्लिश मीडियममुळं, CBSEमुळं, इंग्लिश बोलल्यामुळं, की आपल्या आय नो द थिंग्ज ईच अँड एव्हरी वन, मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, मग ते पालकाला असं गृहीत धरायला लागले. असं नसतं. तुम्हाला सिंपल सांगतो, एका जंगलामध्ये, जंगलाच्या बाजूला भरपूर अशा गायी चरत असतात. त्यातली एक गाय चरता चरता रस्ता चुकते आणि ती तल्लीन होऊन जाते. गवत खात 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 चरत 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 जंगलात भटकते. नंतर संध्याकाळ झाल्यानंतर तिला चाहूल लागते की आपल्या पाठीमागं कोणीतरी आहे. थोडा वेळ गेल्यानंतर ती चाहूल जास्त प्रकर्षानं जाणवायला लागते आणि ती पाठीमागे फिरून पाहते तर तिच्या पाठीमागे वाघ असतो, जी की तिची शिकार करण्यासाठी आलेला असतो. आता हिला लक्षात येतं की आपण जर मागं फिरून बघितलं किंवा पळायचा प्रयत्न केला तर आपण वाघापेक्षा जास्त पळू शकणार नाही आणि वाघाची शिकार होणार. तिनं मार्ग निवडला की आपण जंगलात जाऊयात. ती तसंच पुढं जात राहिली. भीतीनं पुढं गेली. पण गेल्यानंतर तिथं एक ओढा लागला. नदीला पाणी कमी होतं. ती नदीत गेली. आता वाघाला असं वाटलं आता नदीत गेल्यानंतर काय जाणार पुढं, शिकार तर 100% होणार. वाघ आनंदी झाला. ती नदीत गेली. नदीला पाणी कमी असल्यामुळं पाणी कमी होतं आणि गाळ जास्त होता. थोड्या दूर अंतरावर गेल्यानंतर ती फसली. ती पुढेही जाऊ शकत नव्हती आणि मागे येऊ शकत नव्हती. आता वाघाला वाटलं की आता तर 100% चान्स आहे, 100% शिकार होणार, आपण शिकार करणार, आपल्या मित्रांनाही शिकार भेटणार, सर्व वगैरे. वाघही नदीत गेला. वाघ नदीत गेला की वाघ फसला. ती थोड्या दूर अंतरावर जाऊन फसली. वाघ त्याच्या अलीकडे फसला. तीही पुढे जाऊ शकत नव्हते, मागे येऊ शकत नव्हते. वाघही पुढे जाऊ शकत नव्हता आणि मागे येऊ शकत नव्हता. शिकार तर एवढ्या जवळ आहे पण शिकार पण करू शकत नव्हता. वाघाचं वजन जास्त, सरांनी सांगितलं ग्रॅव्हिटी. तो अगोदर फसला आणि इतक्या लवकर आता त्याला वाटलं की आधी या 2-3 फुटावर शिकार आहे, आपण शिकारही करू शकत नाही. वाघ तळमळला, हे झाला, राग आला त्याला. ही शांत होती. आता गाय शांत झाली. गाय म्हणली, वाघ म्हणे तुझा कोणी मित्र आहे का, किंवा तुझा कोणी मालक आहे का, कोणी तुझा पालक आहे का. वाघ म्हणला मी या जंगलाचा राजा आहे, मला मित्राची काय गरज आहे, आणि माझा मालक आणि माझा पालक हे कसं काय शक्य आहे म्हणे. ती हसली. ती म्हणली जमलं. ती म्हणली मला मालक पण आहे, मला पालक पण आहे. आता संध्याकाळ झाली, थोड्या वेळात रात्र होईल. माझा मालक आणि पालक विचार करेन की गाय घरी कशामुळे आली नाही, आणि तू मला शोधत येईल. तुला शोधत कोण येणार. आणि खरं झालं, थोड्या वेळानंतर तिचा मालक किंवा पालक म्हणू आपण, ते शोधत आला. त्याच्या लक्षात आलं की गाय नदीत फसलेली आहे. तिच्या मागं वाघही फसलेला आहे. वाघ फसलेला असल्यामुळं मालक म्हणला की हरकत नाही, आपण आपली गाय काढून घेऊ. तिला तिनं सहाय्य केलं, गाय काढून घेतली आणि नदीच्या पलीकडल्या तीराला गेले. इच्छा असूनही गायीनं आणि मालकांनी वाघाला काढलं नाही. कारण काय, त्यांना वाटलं याला काढावं, तर वाघच. आयुष्यामध्ये आपल्यामध्ये जे अवगुण असतात ते वाघरूपी असतात. मला सर्व काही येतं, मला गरज नाही गायडन्सची, मला हे नाही ते नाही. इट शुड बी हॅपन दिस एज. ह्या एजमध्ये होतं आणि हे होणारच आहे. पण त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की आपलं मन हे गायीसारखं असलं पाहिजे, की आपल्याला पालकांची गरज आहे आणि पालक असल्याशिवाय आपल्याला पैल तीरावर जाता येणार नाही. आपण कुठंतरी फसणार आहोत याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे. आणि तुम्ही खूप नशीबवान आहे की तुम्हाला मायेच्या ममत्वानं सांभाळणारे पालक येतात. पहिले म्हणायचे ना, आईच्या पायाखाली काय आहे तर स्वर्ग आहे. आणि नंतर म्हणायचे बापाच्या पायाखाली काय आहे तर बापाच्या पायाखाली चप्पल आहे. आमचे आईवडील, स्पेशली इथं बसणाऱ्या प्रत्येकांचे वडील समजून सांगायचे, समजून भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिक पण सांगायचे. तुम्हाला समजून सांगणं, समजून घेणं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पहिले समजून सांगणं शारीरिक जास्त असायचं, ती कला लोप पावली आहे सर. यू आर द फॉर्च्युनेट अबाउट दॅट वन, की तुम्हाला समजून घेताय.
त्या मायमावल्या इथं बसलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये किती कर्तृत्व होतं, काय होतं, त्यांच्यामध्ये किती गुणवत्ता होते यांचा विचार झालेला नाही. 10वी झाली, 12वी झाली, लग्न लावा, हे करा, याला प्रायोरिटी दिल्या गेलेल्या आहेत. तुमच्या प्रायोरिटीज हे केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला मित्रही ज्ञानोबासारखा रावला आहे. ह्या मुक्ताई आहेत सर. यांना ज्ञानोबासारखा मित्राला भाऊ लागला की तो तुम्हाला समजून घेतो आहे. जसं गौरीचं सांगितलं की भावानं सांगितलं की मला हे, सरांनी सांगितलं की आहे, हे एकमेकाला. पूर्वी तसं नसायचं. पूर्वी म्हणायचे एक शिकल आणि एक शेती करेल, म्हणजे गुणवत्ता असू नसो. माझ्या नशिबात शेतीच होती. तुम्हाला माहीत आहे, मोठा शिकतोय तू शेती करशील. आमचं नशीब, आम्ही स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यात आलो, पेपरला नाव झालं, पेपरला फोटो आला, हे 3 महिन्यानंतर घरी माहीत झालं. कारण काय तर पोह्यामध्ये पेपर आला होता. मी नशीबवान म्हणतो की पोहे घरी आले. म्हणून घरच्यांना माहीत झालं 3 महिन्यानंतर की आपल्या मुलाचा फोटो पेपरमध्ये आला. शिक्षकांनाही माहीत नसायचं, कुणालाही माहीत नसायचं. असं आहे. सरांनी सर सांगतायत इतक्या सहजतेनं सांगितलं. सरांनी जवळपास 7 ते 8 पोस्ट सोडलेल्या आहेत. आम्ही काही पोस्टसोबत जॉईन केल्या, काही मी सोडल्या. माझं पिंड वेगळं झालं, सरांचं पिंड वेगळं झालं. ते प्रशासकीय अधिकारी झाले. ईश्वर बोलाने सरांची स्टोरी तर अजून आहे. शून्यातून माणसानं विश्व कसं तयार करायचं. त्यांच्या 2 कंपन्या आहेत. ते म्हणले मी बोलणार नाही. मी म्हटलं तुम्ही बोलतच नाहीत, आम्हाला माहीत आहे, कारण तुमच्या एम्प्लॉईशिवाय तुम्ही कोणालाच बोलत नाही. एम्प्लॉईला याच्यामुळे बोलतात की तिथून पैसा तयार होतो. पुण्यासारख्या ज्याची ॲड टीव्हीवर येते अशा ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. सरांकडे जवळपास 70 ते 80 इंजिनियर लोक काम करतात. हे लोक इतक्या शून्यातून तयार झालेले आहेत. हे तुम्हाला मी कशामुळे सांगतो माहिती आहे का? मला त्यांचा मोठेपणा करायची गरज नाही, ते माझे मित्र आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येकाचं अस्तित्व तयार होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य व्हावं हे त्यांचं स्वप्न नव्हतंच. शिवाजी महाराजांचं, त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं स्वप्न विचारलंच नाही. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं आहे. पत्र मोडी भाषेमध्ये आपल्या याच्या म्युझियममध्ये होतं. आता ते उदयपूरच्या म्युझियममध्ये गेलेलं आहे. मी जेव्हा 2009ला मोडी लिपी शिकलो होतो तेव्हा ते पत्र इथं आम्ही वाचलेलं आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांची भाषा शिकायची तर 15 दिवसाचा मोडी लिपी कोर्स असतो, साताऱ्याला जाऊन शिका. सरांनी जसं सांगितलं की छंद बाळगा वगैरे, तर मोडी लिपीमध्ये शब्द आहे. तर त्यांच्यातलं एक वाक्य आहे, आहात तंजावर. तंजावर कुठे माहिती आहे तुम्हाला? कुठं आहे? तामिळनाडूमध्ये. आहात तंजावर तर तहत पेशावर ऐसे राज्य करणे. हे शिवाजी महाराजाला पत्रामध्ये वयाच्या 9व्या वर्षी शहाजी महाराजांनी रोड मॅप, माइंड मॅप त्यांच्या डोक्यामध्ये तयार होता की आपल्याला नेमकं करायचं काय हे त्यांनी सांगितलं. आहात तंजावर म्हणजे तामिळनाडूपासून, आणि पेशावर तुम्हाला माहिती आहे आता कुठे? पाकिस्तानमध्ये. असं राज्य तयार करा की जिथं प्रजा सुखी असेल. त्यांनी नाही सांगितलं की तू सुखी असेल. आणि आयडेंटिटी असते सर. आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय, आता व्हिजन नाव हे APJ अब्दुल कलाम साहेबांकडून घेतलेले, त्या पुस्तकातूनच झालेले. व्हिजन 2020मध्ये मग व्हिजन नाव घेतलं आम्ही. मी म्हटलं आपलं कर्तृत्वच नाही आहे कोणाचं, ना वडिलांचं, ना यांचं, ना त्यांचं, की ज्याच्यातून नाव घ्यावं आपण असं काही. नो डाऊट मला माझे आईवडील पित्या समान, म्हणजे पित्या समान जो आईवडील आहे तो मला देवा समान आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण नाव कुठून घ्यावं की जे श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. APJ अब्दुल कलाम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी एवढे गडकिल्ले बांधलेत, एवढे हे केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या बायकोची समाधी पुरंदरला जर गेले तुम्ही, आपण जेव्हा पहिले ट्रेकिंगला जायचो, पुरंदरची समाधी आम्ही प्रत्येक वेळेस ते दगड इकडे तिकडे झालेले पुन्हा ठेवायचो. आमच्याही डोक्यात कधी आलं नाही की समाधी बांधावं, कारण त्याच्यात काही नाहीच आहे ना. आमच्या डोक्यात आलं की काहीतरी त्यांचे विचार वाटावे, त्यांचे विचार घ्यावे. शिवाजी महाराजाचा एक अंश जरी आपल्यामध्ये आला तर आपलं जीवन सार्थकी लाभलं. वैचारिक शिवाजी महाराजांनी त्यांच्या बायको असेल, हे असेल, राजमाता आयुष्यामध्ये ध्येय कोणत्या पराकोटीचं बाळगावं. तुम्हाला माहीत आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायसाहेबांचा मृत्यू 17 जूनला झालेला. 17 जून ठीक आहे, पण 17 जून 1674ला झालेला. आणि कधी झाला तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ते छत्रपती झाले. छत्रपती ही पदवी त्याच्या अगोदर नव्हती. छत्रपती म्हणजे काय की प्रजेवर छत्र धरणारा राजा. आता आपल्याला माहिती आहे छत्री कशासाठी असते की सगळ्या गोष्टीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी, उन्हापासून, सावलीपासून, ज्याच्यापासून. छत्र आपण म्हणतो ना, आपल्या घरावर कमीत कमी छत्र तरी आहे, कोणातरी त्याचं छत्र हरपलं. हे प्रजेचं छत्रपती हे पद तयार केलं. त्याच्या अगोदर काय होतं, जहापना, शहाजहां, हे ते पद होते, म्हणजे ते स्वतःसाठी होतं.
सम्राट वगैरे हे छत्रपती पद हे याच्यासाठी होतं. शिवाजी महाराजांचे आत्ताचे जे फोटो आहेत ना, हे फोटो अलंकारानं मडलेले फोटो आहेत. शिवाजी महाराजांचा एकच अलंकार होता, तो होता कवड्याची माळ. आणि शिवाजी महाराजांनी लिहिलेला आहे मोडी लिपीमध्ये, कवडी समान माझं आयुष्य ह्या मावळ्यामुळं लाख मोलाचं झालं आहे, म्हणून मी कवड्याची माळ घालतो. हा राजा आहे. ह्या राजाकडून आपण घेतलं पाहिजे की स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वराज्य निर्माण करता येतं. आणि आत्ताचं आपलं शस्त्र आहे पेन, वही, पुस्तक हे. आणि प्रत्येकजण, जसं सर म्हणले, प्रत्येकजण हा विचारानं, अभ्यासानं, विवेकानं छत्रपती समान झाला पाहिजेच. म्हणून हा सगळा अट्टहास आहे. मी पालकांना सांगू इच्छितो की आपण एकाच ओढीमध्ये जायचं नाही सगळ्यांनी, की एकच गोष्ट तीच गोष्ट मिळाली पाहिजे. सरांनी जसं सांगितलं, एवढं प्रेशर मुलावर नसलं पाहिजे. मुलगा नजरेच्या टप्प्यात असला पाहिजे, तो धाकात नसला पाहिजे. मुलगा असो मुलगी असो, त्यांना धाकात ठेवू नका, त्यांना नजरेच्या टप्प्यात ठेवा. म्हणजे अकबर आणि बिरबलाचं माहिती आहे सर्वांना. अकबर एकदा काय म्हणलं बिरबलाला, मला अविद्या किंवा अज्ञान काय हे सांगा. बिरबल म्हणला, मला 4 दिवसाची सुट्टी पाहिजे. ते म्हणे, अविद्या सांगायचं, अज्ञान सांगायचं, यासाठी 4 दिवसाची सुट्टी घ्यायला पाहिजे. ते म्हणलं, मी थकलो आहे, मला 4 दिवसाची सुट्टी पाहिजे म्हणे. आणि त्याच्यानंतर आल्यावर मी विचार करेन की काय करायचं, सांगायचं की नाही सांगायचं. बिरबल म्हणे, बिरबलाला सुट्टी दिल्या गेली. अकबर म्हणला, घे सुट्टी. बिरबल घरी गेला आणि मोचीकडे गेला, चांबाराकडे गेला. चांबाराला म्हणला, तुला 2 बुटं तयार करायचे. ते बुटं त्याला तारा सोन्याच्या असल्या पाहिजे, सोन्या चांदीच्या तारानं, हिरे मोत्यानं त्याला मडवलं गेलं पाहिजे आणि सुंदर बुटं तयार करायचे. ते म्हणला, ते मला मापाची गरज नाही, तुला जसं वाटलं तसे तयार कर, पण सुंदर बुटं तयार करायचे 2. त्याच्यामध्ये माणिक, मोती, हिरे, जवाहर असे सोन्याच्या तारा, चांदीच्या ताऱ्यानं, आणि जगातल्या सगळ्यात सुंदर बुटं पाहिजे ते मला. ते मला करतो तयार, आणि 2 दिवसात. ते मला ठीक आहे. 2 दिवसात नाही झाले, 3 दिवसात झाले. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर बिरबल म्हणला, ही मी तुझ्याकडून बुटं तयार केले, त्याच्यामधलं तू ही मोठी रक्कम जी ठरली आहे त्याच्यापेक्षा दुप्पट, फक्त 8 एकच आहे, हे बुटं तयार केले हे तू कोणाला सांगणार नाही आणि विसरून जा. ते म्हणलं ठीक आहे. बिरबलाने बुटं आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक बूट त्याने मस्जिदमध्ये टाकला. कुठं टाकला? मस्जिदमध्ये. मस्जिदमध्ये मौली गेला सकाळी. मौली गेल्यानंतर त्यांनी नमाज वगैरे पाडली. मौली साहेबला येताना दिसले की चमकता बूट आहे, हिरे जवाहरात हे ते सगळं, एवढा अप्रतिम बूट त्यांनी याच्या अगोदर पाहिला नव्हता. त्यांना असं वाटलं की सकाळच्या नमाजासाठी कोणता तरी फरिश्ता येऊन गेला, कोणता तरी देवदूत येऊन गेला आणि जाताना एक बूट विसरला. त्यांनी त्या बुटाला उचललं, डोक्याला लावलं, डोळ्याला लावलं आणि ठेवलं. आणि येणाऱ्या प्रत्येकाला म्हणले की असं असं सकाळी झालेलं आहे, कोणता तरी देवदूत येऊन गेला, नमाज पाडली, पण जाता जाता बूट विसरला. सगळेजण पाया पडायला लागले. ही सगळी वार्ता जंगलात आग पसरावी तशी पसरली राज्यामध्ये. अकबराच्या कानावर गेली. आता अकबर तर राजा, अहंकार, तो मस्जिदीत नाही आला. ते मला बूट इकडे घेऊन या. मग बूट दरबारात नेला गेला. त्यानं बघितलं, त्यानं आयुष्यात ते मला आपलाही बूट असा नव्हता. त्यानं बूट घेतला, डोक्याला लावला, डोळ्याला लावला वगैरे. आणि ते म्हणले, चांगल्या काचाच्या पेटीत वगैरे तयार ठेवा आणि प्रत्येकाला दर्शनाला द्या वगैरे. सगळे जनता दर्शन घ्यायला लागली. आणि तिकडून बिरबल आला. बिरबलाचं एवढंसं बिरबल होता, बिरबलाचं एवढंसं तोंड सुकल्याला. ते म्हणे, काय झालं, घरात काही झालं का, कुणी वारलं का वगैरे. ते म्हणे, काय सांगावं, आमच्या पंजोबाचा बूट होता म्हणे, आमच्या पंजोबाचे 2 बूट होते म्हणे, आणि ते आम्हाला एवढे प्रिय होते की आम्ही ते किती अडचण आली तरी विकले नाही, काही केले नाही, कोणी वापरले नाही, आम्ही इतके जपून ठेवले. पण काय करा म्हणे, काल रात्री एक बूट चोरीला गेला. अकबर म्हणलं, असं कसं काय? ते म्हणे, दाखव दुसरा बूट. त्याने दाखवला. अकबर म्हणे, हे याचा जे जोडीदार आहे ते तर तो आहे. अकबर म्हणे, अकबराचे तळपायाचे आगमस्तकाला गेले, आपण काय करून बसलो राजा असून मूर्खासारखं. याच्या पंजोबाच्या बुटाला आपण डोक्याला लावलं. आणि पंजोब तर साधा, याचा पंजोबा तर साधा कारकून होता, त्याला अहंकार जागा झाला. ते मला आणा बूट. त्याने तेवढं का बिरबलाला, बिरबलाला दिला. आणि बिरबलाला म्हणे, आपल्या याचं काय झालं? बिरबल म्हणे, तुम्हाला उत्तर मिळालं का? याला अज्ञान म्हणतात. याला अविद्या म्हणतात. म्हणजे जे काही सारासार विचार करायचा नाही, काही नाही, कोणीतरी सांगितलं म्हणून फॉलो करत राहायचं.
कोणीतरी सांगितलं की बाबा नाही हे चांगलंच आहे. किती पालक आहेत त्यांना माहिती आहे की IITच्या किती जागा आहेत, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, किती होतं आहे, काय होतं आहे, IITचे किती मुलं सुखी आहेत, IT मध्ये जाणारी किती मुलं सुखी आहेत, काय आहेत काय नाही. अभ्यास प्रचंड करायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट रूल अँड फर्स्ट थिंग फॉर द स्टुडंट. म्हणजे जो अभ्यास करतो तोच विद्यार्थी. तर हे मान्यच प्रत्येकाला असलं पाहिजे. पण प्रत्येकाचा जो अट्टहास आहे, यशाचं एक शिखर नसतं, यशाचे अनेक शिखर असतात. आपलं शिखर कोणतं हे ओळखता आलं पाहिजे आणि ते सर करण्यासाठी धमक मुलामध्ये निर्माण करायची. शहाजी महाराज बेंगलोरला होते. स्वराज्य कुठे निर्माण झालं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेस का मोबाईल होता का व्हिडिओ कॉल होते? आम्ही मुलांना जे म्हणतो की मोबाईल वापरू नका, हे वापरू नका, त्याचं रिझनच ते आहे की मेंटल ॲडिक्शन इज मोर डेंजरस दॅन द फिजिकल ॲडिक्शन. सरांनी जसं सांगितलं की वावच नव्हता, वाव नव्हता याच्यापेक्षा इच्छा नव्हती हे जास्त महत्त्वाचं. इंटलेक्च्युअल क्वेश्चनपेक्षा तुमचा इमोशनल क्वेश्चन खूप जास्त काम करणारे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर्वजण जेच करतायत तेच करायला पाहिजे असा अजिबात नियम नाही आहे. आम्ही मुलं जे 10वीचे आलेत पर्सेंटेजवर कधीच चर्चा केलेली नाही यांच्यासोबत. यांना एकच गोष्ट असायची की प्रामाणिकपणे 24 तासातला 12% वेळ म्हणजे 3 तास तुम्ही अभ्यासासाठी द्यायचा. शिस्त महत्त्वाची आहे. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. शिस्त म्हणजे काय? योग्य ठिकाणी योग्य गोष्ट योग्य प्रमाणात करायचं म्हणजे शिस्त. आणि ती मुलामध्ये असली पाहिजे. त्यांनी मस्त लाईफ एन्जॉय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. 11वी-12वीचा रिझल्ट हा 10वीच्या रिझल्टपेक्षा आमचा चांगला आहे. इंजिनिअरिंगचं पर्सेंटेज आमचं खूप जास्त प्रमाणात चांगलं आहे. त्याचं काय, मुलांना मी एकच सांगत राहतो 11वी-12वीच्या मुलांना, तुम्ही इंजिनिअरिंगला लागणार, तुम्ही मेडिकलला लागणार, पण तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला जर लागले, पालकांना नाईलाज असतो ॲडमिशन घ्यावं लागतं. आता तुम्ही अधिकारी असल्यामुळे तुम्हाला मंत्रालयातलं माहिती आहे की मागच्या 4 वर्षामध्ये IT आणि CAच्या किती जागा वाढवून घेतल्यात कॉलेजेसने आणि ते कॉलेजेसला कशी मान्यता मिळते तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे. यावर्षी संभाजीनगरमध्ये जेवढे मुलं पास झालेत त्याच्यापेक्षा जास्त जागा 11वी-12वीच्या ॲडमिशनसाठी वॅकंट आहेत. ॲडमिशन प्रत्येकाला मिळणार हा भाग वेगळा, पण गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा वाढत नसतात. त्या खूप झाल्या तर 15 वर्षानंतर 50 वाढतात. आणि तिथं जो विद्यार्थी येतो ना, तो विद्यार्थी अभ्यास करून येतो आणि जो अभ्यास करतो ना तो बाकीच्या गोष्टी करत नाही. आता प्रॉब्लेम काय की अभ्यास नाही केला तर दुसऱ्या गोष्टी केल्या जातात. मानवीय मेंदू आणि मन हे कायम लहानच असतं. शरीर जरी वाढलं तर ते मन आणि मेंदू त्याच लेवल असतात. सायंटिफिकली ना 6 वर्षापर्यंतच मेंदूचा विकास होतो. त्याच्यानंतर विवेक आपल्याला ठरवावं लागतं, आपल्याला विवेक बुद्धी वाढवावं लागते, अँगर कंट्रोल करणं ह्या गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी आहेत. आता लहान मुलगा आहे, मी 5 मिनिट घेतो आणि संपवतो. लहान मुलगा आहे, ते जर आईला त्रास देत असेल तर आई काय करते? काहीतरी एक वस्तू त्याला देते आणि ते त्या वस्तूमध्ये तल्लीन होतं, खेळतं, हिचं हे काम करून घेते. तसं आपल्या हातामध्ये मोबाईल रूपी खेळणं आलेलं आहे. मग आपण त्याच्यात तल्लीन होणार, मग आपला वेळ निघून जाणार आणि मोबाईल कंपन्यांचं काम होत राहणार. सरांनी जे सांगितलं ते 2 दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं वर्गामध्ये की ते पेपरमध्ये वाचलं की जे वाचतो किंवा हे करतो आम्ही मुलांना रोजच सांगत राहतो की हे आहे, हे आभासी जग आहे. आभासी जगापासून दूर राहा. जगामध्ये 2च असे पंथ आहेत की जे तुमचं यश मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो. एक आहे आईवडील आणि दुसरं आहे तुमचे गुरु. हे 2च व्यक्ती असे आहेत की तुमच्या यशामध्ये त्यांना त्यांचं यश दिसतं आणि हे कायम लक्षात ठेवायचं की आपल्याला हे यश मिळवायचं आहे ते यांच्यासाठी. 11th-12th आहे. दिस एज इज जस्ट लाईक अ मायटोकॉन्ड्रिया सर, पॉवर हाऊस आहे. म्हणजे हे एज आहे, इट इज जस्ट लाईक अ मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस आहे. आणि या एजमध्ये सगळ्या जगातल्या सगळ्या एक्झाम्स आहेत. त्याचं कारणच काय की या एजमध्ये तुमच्या आयुष्याची दिशा ठरलेली असते. तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा, त्याचा जास्त प्रेशर घेऊ नका. फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग या 2च फील्ड आहेत असं अजिबात नाही आहे. त्या 2 गोष्टीसाठी प्रयत्न करणं तुमचं काम आहे. नो डाऊट ते काम आहे. मी मुलांना 11वी-12वीला गेल्यानंतर आम्ही एक सेमिनार ठेवतो. त्याच्यामध्ये मुलांना मी फक्त रॅदर दॅन इंजिनिअरिंग मेडिकल किती फील्ड आहेत ते सांगतो. माझ्या एकट्या सब्जेक्टमध्ये मॅथमॅटिक्समध्ये 152 ब्रँचमध्ये तुम्हाला MSc करता येते. 152 याच्यामध्ये करता येते आणि त्याच्यातल्या 17 ते 18 ब्रँच अशा येतात ज्या बेंगलोरला आहेत, हैदराबादला येतात, मुंबईला पण आहे. त्याच्यामधून MSc केल्यानंतर तुम्हाला लेक्चरशिपमधून
इंडोनेशिया असेल, अमेरिका असेल, नेदरलँड असेल, फिनलँड असेल, या फिनलँड वगैरे ह्या देशामध्ये असेल जिथे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे फिनलँडमध्ये, त्या देशामध्ये तिथं रिसर्च आहे जास्त, त्या देशामध्ये तुम्हाला लेक्चरशिपची संधी मिळते. आणि फिनलँडमध्ये माझा एक मित्र आहे, म्हणजे आम्हाला ज्युनियर आहे, तो तिथं लेक्चरशिप करतो. त्याला ॲन ॲव्हरेज पॅकेज दिलं जातं 1,80,00,000 किती? 1,80,00,000 आणि त्याला मॅथ्सचं जे काही रिसर्च असतील, हे असतील, ते असतील, त्या गोष्टी करण्यासाठी साधारण BSc झाली, MSc झाली. माझे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्याला मेडिकलची इच्छा नसते, मी त्याला सांगत असतो की तू आयझरमध्ये जा, BSc कर. यावर्षी पण असे विद्यार्थी इंजिनिअरिंगला टॉपर आलेला आहे. मागच्या वर्षी तो इंजिनिअरिंगला टॉपर आल्यानंतर त्याला काय करायचं ठरल्यानंतर त्याने BSc फिजिक्स निवडलं पुण्याला, आणि फर्ग्युसन कॉलेजच्या सेकंड इयरला असताना त्यानं त्याचं पब्लिकेशन पब्लिश केलं. आणि मेडिकलचे मुलं म्हणले की ते पब्लिकेशन आम्हाला अभ्यासासाठी आलं एका वर्षामध्ये. का? ते इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम्शन जे होतं आहे की ऑक्सिजन सिलेंडर दिल्यानंतर जे काय इलेक्ट्रिसिटी जास्त लागते, कोविडमध्ये त्याचा खूप परिणाम आला. प्रेशर कसं हँडल करायचं याच्यावर त्यानं स्टडी केलं. पुण्याच्या एकदम साध्या कॉलेजमध्ये, फर्ग्युसन कॉलेजमध्ये साध्या पोझिशनला असताना हे केलेलं आहे. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ना, ती 100% उचलून येणारच आहे, लक्षात ठेवा. मुळात काय असतं की आपल्यामधलं पोटेन्शियल हे बाहेर येतच असतं, त्याला वेळ जाऊ द्या. चंदनाचाही सुगंध येण्यासाठी 1 तपाचा वेळ लागतो, त्याच्या अगोदर गडबड केली तर सुगंध मिळत नाही. पालकांनी इतकी गडबड करायची गरज नाही, परंतु शेवटपर्यंत अभ्यास जर करत नसेल तर मात्र यश कधीच मिळणार नाही. अभ्यास हा सातत्याने केला गेला पाहिजे, तो 10वीलाही केला गेला पाहिजे, तो 11वी-12वीला केला पाहिजे. आणि आम्ही तेच सांगतो, मी मुलांना अजिबात स्वप्न विकत नाही. म्हणजे मला सगळ्यात जर किळसवाणी गोष्ट वाटत असेल आमच्या क्षेत्रामधली, तर मुलांना आणि पालकांना जे स्वप्न विकणं आहेत ना, ते बंद झालं पाहिजे. म्हणजे हे व्यवसाय नाही आहे, हे प्रोफेशन आहे. नो डाऊट आम्ही फीज घेतो तेव्हा शिकवत होतो, पण आम्हाला कमिटमेंट माहीत पाहिजे की याच्यावरून याचं आयुष्य कसं पुढं तयार होणार आहे. आजकाल झालं आहे की फेक रिझल्ट्स, फेक जाहिराती, फेक हे, कारण कंट्रोलच नाही आहे त्याच्यामध्ये. काय क्लॉज काय आहे की इन्स्टेड ऑफ अगर कोणी ॲक्शन घेतली तर प्रिंट मिस्टेक आहे, संपला, लॉजच नाही आहे. त्यामुळं काहीही होतं. आणि असं स्वप्न विकून काही चेंज होत नसतात. हे स्वप्न कुठं आहे माहिती आहे का? जिथं नुकसान होत नाही तिथं ठीक आहे. फेअर अँड लवलीपर्यंत ठीक आहे. म्हणजे पहिल्या दिवशी एवढी गोरी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 7व्या दिवशी एवढी गोरी. आता हे स्वप्न आहे. सायन्सच्या विद्यार्थ्याला माहिती आहे स्किन कलर ऑफ स्किन इज बेस अपॉन मेलेनिन. भारत हा एकमेव नालायक देश असा आहे. आणि आफ्रिका होता, आफ्रिकानं सोडलं. आता टेम्बा बहुमानं सिद्ध पण करून दाखवलं. हां, बहुमानं त्याची स्टोरी वाचा. म्हणजे तर एका टेम्बा त्याच्या आजीनं नाव ठेवलं. गॉड ग्रेस म्हणतो ना, हे माणसं जे आहेत ना, शिक्षणच सगळं काही देतं असं नाही. टेम्बाचा मिनिंग मलाही माहीत नव्हता. टेम्बाचा मिनिंग गुगलवर सर्च करा, मला थोडी आवड आहे. टेम्बाचा मिनिंग आहे उम्मीद, आशावाद. मराठीत त्याचा अर्थ होतो आशावाद. त्याच्या आजीनं त्याचं नाव ठेवलं झोपडपट्टीमध्ये की तू आणि त्यानं सांगितलं, माझी आजी म्हणली की आपल्या फॅमिलीमधली ही उम्मीद आहे पुढं जाण्याची. टेम्बा बहुंबाचा संघर्ष वेगळा आहे, तो आजचा गोष्ट नाही आहे. परंतु स्किनच्या कलरवरून काही ठरत नसतं. असं कर्तृत्व जर स्किनवरून ठरतलं असतं तर APJ अब्दुल कलाम साहेब आयडॉल राहिलेच नसते. ते मेलॅनिनवर डिपेंड आहे, हे आपल्या सायन्सच्या विद्यार्थ्याला माहीत आहे. तरीही आपण आयुष्यभर ती लावत राहतो, ज्याला तो राहतो. हे ठीक आहे, यानं नुकसान होत नाही. पण जेव्हा आपण एखादा फोटो आहे आणि ऑल इंडिया रँक फर्स्ट हे करतोय, आता आपल्याला पालक म्हणून एक लक्षात पाहिजे, ऑल इंडिया रँक फर्स्ट हा एकच असतो, तोच असला पाहिजे. हे स्वप्न इथपर्यंत ठीक आहे, पण ते नाही झालं तर काहीच नाही आहे, हे चुकीचं आहे. आम्ही दोघांनी सोबत UPSC एक्झाम दिलेल्या आहेत. UPSCमध्ये फेल्युअर आलं, सरांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे. IAS न होताही त्यांनी जे काय काम केलेलं आहे OSD असताना, ते IASच्या वरच्या लेवलचं काम केलेलं आहे. ही सामाजिक बांधिलकी ज्याच्याकडे आहे ना, तो असतो. त्यांना आज आदरानं कशामुळं जास्त ओळखलं जातं माहिती आहे का? त्यांच्या कामामुळं ओळखलं जातं, पदामुळं अजिबात नाही. त्यांच्या टीमचे कॅप्टन, GSTचे त्यांची टीम होती क्रिकेटची, कॅप्टन यांना केलं आणि यांच्या अंडरमध्ये IAS खेळला. यांनी ठरवलं की तुला बॅटिंग कितव्या नंबरला द्यायची.
आता नाव सांगत नाही मी त्यांचं, पण असं असतं. त्यामुळं आपल्याला जे आवडतं, जे क्षेत्र आवडतं ना ते क्षेत्र करा, त्याच्यासाठी प्रचंड अभ्यास करा. सरांनी जसं सांगितलं मुलांना, मी नेहमी सांगत असतो, परत शेवटी 2च वाक्य, एकच ओळ घेईन तुकाराम महाराजाची. सरांनी जसं सांगितलं की असाध्य तर साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी. म्हणजे यू हॅव टू कॉम्पीट टू युअर सेल्फ. तुमचा स्वतःशी स्पर्धा असली पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनीच लिहिलेलं आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. मूळ माहिती आहे तुम्हाला किती ओलं हे असतं? द स्मूथेस्ट पार्ट ऑफ ट्री इज द रूट. मूळ असतं. आणि स्मूथेस्ट पार्ट ऑफ रूट इज द टिप. त्याचं टिप सगळ्यात नाजूक असतं, हात लागला तरी कुठं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ज्याची अभ्यासासोबत संगत असते त्याचं कार्यसिद्धीच गेल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. थँक्यू.